नमस्कार. आपल्या देशात एक प्रश्न खूप गमतीत पण कंसात खूप गंभीरपणे लोक एकमेकांना विचारतात. गांधी का मरत नाही? हा वरवर दिसायला अतिशय गमतीशीर प्रश्न आहे. पण आत खोल उतरल्यावर लक्षात येतं हा गंभीर प्रश्न आहे. गांधी मरत नाही. आणि गांधी का मरत नाही? आणि खूप लोक त्याची उत्तरं पण देतात. त्यांना हवी तशी उत्तरही देत राहतात. गांधी का मरत नाही? कारण हा देश गांधीचा आहे वगैरे. मुळात हे वाक्य फारच सत्य आहे की हा देश मूलतः गांधीचा आहे आणि तो गांधीच्या जन्माआधीपासून उपलब्ध आहे, इथं उपस्थित आहे. आणि ज्ञात इतिहासानुसार तर किमान 3,500-4,000 वर्ष आपला गांधी आपल्याला सापडतो. भारताच्या एकूणच संस्कृतीतच गांधी आहे. त्या सगळ्या 4,000-1,000 वर्षातल्या संस्कारांचं फलित म्हणजे गांधी आहे. आणि गांधी असा एकटा जन्माला येत नसतो कधी. त्याला ना इथं पूरक असं वातावरण पण लागतं आणि तशी संस्कृती पण लागते. इथल्या मानवी जगण्यात जे जे आहे ना फार सुंदर असं, जे करुणामयी आहे, जे समानतेचं आहे, माणसाला माणसाची किंमत देण्याचं जे आहे ना ते इथं आपल्याकडं फार उपलब्ध आहे. जगभरही आहे. पण आपण आता आपल्याकडे एक राष्ट्र नावाची संकल्पना आणि भारत आहे. आणि भारताची आजची सीमा असं गृहीत नाही त्यात गांधी तयार होण्यात. कारण ही सीमा आत्ताची आहे, 48 सालची. याच्या आधीचा भारत हा आवाढव्य आहे. म्हणजे ते अरब राष्ट्र, वरचे ते उझबेकिस्तान, रशियाचा काही भाग, चीनचा काही भाग, असा तो सगळा मोठा गोळामेळा आहे. आणि इथं सांस्कृतिक आदानप्रदानं खूप झाली आहेत. चीन ते भारत, इकडे इंडोनेशिया, मलेशिया, आपण एकमेकात मिसळत आलेले लोक आहोत. आणि भारतात आत्ताचा भारत पुन्हा गृहीतच धरू नका. भारत नावाचा एक आवाढव्य प्रकार आहे. तो देश नाही आहे. भारत ही एक संकल्पना आहे. आणि त्यात कितीतरी लोक झाले. याच भूमीमध्ये खूप सारे धर्मसुद्धा जन्माला आले, खूप पंथ जन्माला आले आणि सगळ्या प्रकारच्या मान्यता राहिल्या. खूप मोठ्या प्रमाणात या भूखंडावर, या भूभागावर, आपण त्याला दक्षिण आशिया असं म्हणू थोडा वेळ, या दक्षिण आशियामध्येच या सगळ्या गांधीपणाची रुजवणूक आहे. गांधी हे आत्ता आपल्याला एक प्रतिकात्मक नाव सापडलं, महात्मा गांधी. पण हा गांधी इथं खूपच वर्ष या सगळ्या भूभागात अस्तित्वात आहे असं लक्षात येतं. धर्म ते स्थापन झाले तर ते काही फार वाईट कारणांनी झालेले नाहीत. धर्मांची गोची कुठं झाली ते सांगतो. धर्मांनी ना कर्मकांड तयार केली, विधी तयार केले. बाकी मूलतः या धर्मांच्या जन्माआधी सुद्धा तो जो काही मानवी समाज आहे ना तो इथं उपलब्ध होता आणि तो करुणेकडे झुकलेला होता. त्याच्यात हिंसा होती वगैरे वगैरे, पण हा भाग फार छोटा आहे. करुणेतच मानवी मेंदूचा आणि एकूण मानवी समाजरचनेचे जेवढे घटक आहेत, जेवढ्या संस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांचा, कुटुंब संस्था आहे, नातेसंबंध आहे, या सगळ्यांचा विकास झाला. त्यामुळं गांधी अचानक उगवला असं नाही झालेलं. ते धर्मही ठेवा बाजूला. धर्मांशिवाय इथं मोहेंजोदरो संस्कृतीपासून जी
4 लाख वर्ग किलोमीटर्समध्ये पसरलेली होती. 4 लाख वर्ग किलोमीटर असा आपण भूभाग धरू. त्याच्यात सुसंस्कृतपणा, त्याच्यात सौजन्यशीलता, त्याच्यात खाण्यापिण्याच्या पद्धती, त्याच्यात पोशाखांच्या पद्धती, शेतीच्या पद्धती, छोटे छोटे उद्योगधंदे, जलपर्यटन वगैरे असं कितीतरी मोठा विकास आहे. आणि या सगळ्यांच्या मागं मानवी तत्वज्ञान आहे, ते करुणेचं आहे. करुणेतनं या जगातले सगळे शोध लागले असं माझं मत आहे. हिंसेनं मग करुणेनं लावलेले शोध वापरले हा तो दुसरा भाग आहे. त्याच्यावर आत्ता बोलूया नको, त्याचा वेगळा भाग आहे, तिकडे जायचंच नाही. मला गांधीवर राहायचं आहे. गांधी का जन्माला आला? तर हे जे आहे करुणेचं ते तत्वज्ञान, या प्रत्येक गोष्टी तिथं ते आहे, या भूभागात आहे. आणि तो 4 लाख वर्ग किलोमीटरचा धरू आपण. आणि ते इराक, इराणपासून अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, रशिया, चीन, थायलंड, श्रीलंका वगैरे असं नाही आपला मधला भारत आत्ताचा. इथं दिसायला हे लोक काहीतरी आत्ता ते चित्र उभं राहिलं की हे लोक घाणेरडे आहेत. आणि ते ऐकू पण येतं की देशोदेशी आता भारतीय लोकांचा द्वेष सुरू झालेला आहे. पण ते फार अल्प आहे असं मला वाटतं. इथला जो मूळ धागा आहे ना, सांस्कृतिक धागा किंवा मानवी जगण्याचा धागा, तो करुणेचा आहे, तो समतेचा आहे, मायेचा आहे, ओलाव्याचा आहे, भावनाशीलतेचा आहे. आणि ते फार महत्त्वाचं आहे. मग खूप नावं ठळक झाली. मी माझ्या पूर्वीच्या 2 व्हिडिओजमध्ये हे माझी पूर्वज परंपरा म्हणून सांगितलं. खूप आवाढव्य आहे. पुन्हा या धर्मांमधनंही वेगवेगळे पंथ निघाले, जे स्वतःचा धर्म नाकारायला निघाले किंवा स्वतःच्या धर्मातच दुरुस्त्या सुचवत राहिले वगैरे. धर्म ही संकल्पना त्या कर्मकांडांच्या बाजूनं वाटोळं झालं तिचं. आणि मग विधी वाटोळं झालं. मग ते गृहीतच धरणं, आमचा धर्म श्रेष्ठ वगैरे, तो आहेच आहे, तो हिंसेचा भाग आहे. पण तो अल्प आहे. एवढे धर्म निघून सुद्धा, आणि एवढे पंथ आणि संप्रदाय, आणि त्यातलं एकेकाचं ते आठवलं तरी. मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये एक नाव घ्यायचं राहिलो, ते म्हणजे आमीर खुसरो, निजामुद्दीन औलिया, ही मंडळी पण घेतली पाहिजेत. म्हणजे मी जसं बुद्धापासून सुरुवात करतो, तर बुद्धाच्या आधी पण एक ज्ञान परंपरा आहे चारवाकापासून सुरू झालेली, आणि ती केवळ मानवी आहे. ती कुठल्या भाषेत बोलते किंवा हे फार महत्त्वाचं नाही. चारवाकाची तर बदनामीच खूप झाली. प्रत्यक्षात चारवाक फार व्यवहारी आणि मायाळू आणि जग कळलेला, जगणं कळलेला माणूस आहे. तर जगण्याचा नेमका अर्थ कळलेले लोक, त्या जगण्यातली करुणा, त्या जगण्यातली माया, त्यातली माणुसकी, हे कळलेले लोकांचा तो प्रवाह आहे. आणि हे आपल्या प्रत्येकात आहे. आपल्या सगळ्यांवर ते संस्कार आहेत आणि ते दीर्घ आहेत. म्हणजे आपण एक कालावधी असा थोडासा ठरवून घेऊ की आपल्या भारतातच आता जे पाकिस्तानात गेलंय, तिथं मेहरगड नावाचं गाव आहे. तिथं कापसाची शेती 12,000 वर्षापूर्वी झाली. 12 ते 9,000 वर्षात जागतिक पातळीवर शेतीचा विकास झाला. तर शेती आपल्या इथल्या पूर्वजांनी पण शोधली आहे. ही शेती संस्कृती आहे ना, हिची काही वैगुण्य आहेत. शेती संस्कृतीनं मालकी शिकवली, ही एक चुकीची गोष्ट झाली. पण शेती संस्कृतीनं अनेक नव्या नव्या तत्वज्ञानांचा किंवा भावनाशीलतेचा, सृजनाचाही खेळ खेळलेला आहे. सृजनाचे अनेक रूपं या शेती व्यवस्थेतनं जन्माला आलेली दिसतात. आणि हीच पुढं तत्वज्ञानाकडे जातात आणि त्या मानवी तत्वज्ञानाकडे जातात. जेवढी दर्शनं उभी राहिली तर ती शेतीतनं उगवलेली आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि शेती तुम्हाला शिकवते नम्र कसं राहायचं. शेती हा एवढा, माणसानं शेतीचा शोध लावला किंवा शेती ताब्यात घेतली किंवा बीज पेरून उगवता येतं आणि खाता येतं, हे खरं जरी असलं ते माणसाला शेतीनं किंवा या निसर्गानं कष्ट करण्याची सवय लावली, वाकण्याची सवय लावली. जमिनीवर वाकल्याशिवाय तुम्ही शेती नाही करू शकत. तुम्ही किती आधुनिक व्हा, तुम्हाला काही ना काही कारणांनी वाकावंच लागतं. आणि ज्याला आत्ता आपण घाण म्हणतो, ती घाण त्या शेतीत पेरावी लागते. त्याला खत म्हणतात. खतात हात घालणं आहे हे जे शिकवलं शेतीनं ना. खतात हात घालणं म्हणजे ज्याला
भूघाण म्हटलं जातं, अशा घाणीत हात घालणं शेणखत आणि ह्याच्यात, आणि त्यातनं शेती फुलवणं. ही जी कला आहे ना शेतीची, की घाण वापरून पुन्हा चांगल्याचा जन्म तयार करणं, हा एकूण गांधीचा प्रवास आहे. म्हणजे मग ते महात्मा गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, किती नावं घ्यावीत. सुफी संतांची आवाढव्य परंपरा आहे, आवाढव्य परंपरा आहे. पुन्हा सांगतो, ते 4 लाख वर्ग किलोमीटर मधले लोक आहेत हे. त्यामुळे ते भारत, आमचा देश वगैरे काही नाही आहे. ते आवाढव्य प्रकरण आहे गोल असं. तमिळनाडूपर्यंत जातं, ते श्रीलंकेपर्यंत जातं, तिकडे इराण, अरबस्तान वगैरे ते सगळं आहे, उझबेकिस्तान वगैरे. म्हणजे पश्चिम मध्य आपण ज्याला म्हणतो, मध्यपूर्व असं त्याचा गैरअर्थ काढला जातो, किंवा ते चुकीच्या अर्थानं भारतातले लोक बोलतात मध्यपूर्व. ते आपल्याला मध्यपूर्व नाही आहे, ती युरोपियनांना आहे. तर या सगळ्या, ती तथाकथित मध्यपूर्व, रशिया, चीन वगैरे, हा असा सांस्कृतिक भाग आहे. आणि इथं मग ती जी काही एक विविधता तयार झाली, याच भागात इतकी विविधता, इथं एवढे धर्म जन्माला आले, एवढे संप्रदाय जन्माला आले, माणसांच्या चालीरीती आणि सगळे इथं धबाधबा वाहणाऱ्या नद्या आहेत, भले मोठे बर्फाळ पर्वत आहेत, दगडी पर्वत आहेत, जंगलं आहेत, झाडे आहेत, समुद्र आहेत, वाळवंट आहेत, आणि माणसांच्या विविधता. एवढ्या 4 लाख वर्ग किलोमीटरमध्येच तुम्ही किती प्रकारचे वंश, किती प्रकारचे नाकनक्षे, म्हणजे चिनी नाकनक्षा, ते द्रविडांचे चेहरे, आर्यांचे चेहरे, भारतातच मुळात एवढे वंश येऊन एकमेकात मिसळले, आता कोणालाही वेगळं काढता येत नाही. आणि ह्या 3-4 हजार वर्षाचा तर ठळक इतिहासच सापडतो, लिखित असं. गौतम बुद्ध आणि 4 वाघांपासून ते आत्तापर्यंत तो इतिहास सापडतो. हा सगळा मानवी करुणेचा इतिहास आहे, माणसाच्या उभं राहण्याचा इतिहास आहे, मानवी विविधतेचा इतिहास आहे. माणूस आतनं वेगळा नसतो, आतलं जी रचना आहे सगळी ती वेगळी नाही आहे, पण माणसाच्या दिसण्यात सुद्धा इथं फरक आले, ती एवढी मोठी विविधता. आणि मग एकमेकांना माणूस म्हणून किंमत देणं, त्यातले जात आणि धर्म बाजूला ठेवा. हे जात आणि धर्मांच्या बाजूला ठेवल्यानंतर जे उरतं ना ते माणूस, पण त्याचीच एवढी खिचडी आहे ना सुंदर या देशात, त्या भूभागात सगळ्या, ते आवाढव्य आहे. आणि ही विविधता तुम्हाला माणूसपणाचं सुंदर दर्शन घडवते, माणूसपणाची चांगली जाणीव देते. मी माणूस आहे, आणि समोर तो जो बसलाय तोही माणूसच आहे, तो समोर जो दिसतोय तोही माणूस आहे. हे एवढं मोठं सांस्कृतिक आहे. आता ती राष्ट्रांची भांडणं ती हिंसेच्या यादीत टाकू आपण, पण करुणेच्या नजरेनं पाहिलं तर एवढा मोठा भूभाग आहे. आणि इथं मूळ प्रवाह तो करुणेचा, समतेचा, जगणं आदर्श करण्याचा, हा जास्ती मोठ्या प्रमाणात राहिला. त्याला गांधीयन प्रवास असं म्हणू शकतो आपण. गांधी का मरत नाही याचं खरं कारण, इथं 10-12 हजार वर्ष तरी गांधीच पुन्हा पुन्हा जन्माला येत राहतात याचा पुरावा मिळतो. ती ठळक नावं पण जाऊ द्या, आपण साधे नागरिक म्हणून बोलू. आपल्यासारखी माणसं, लाखोच्या संख्येनं असलेले माणसं, ही सगळी गांधी आहेत, ही सगळी बुद्ध आहेत, महावीर आहेत, गुरु नानक आहेत, बाबा फरीद आहे, दादूमिया आहे, कितीतरी नाव, बुल्ले शाह आहे. ग्रंथ साहेबामध्ये यातले बरेच जण, 52 लोक सापडतात एकत्र, ते लोक आहेत, हे लिहिणारे लोक आहेत. आमिर खुसरो सारखा माणूस आहे, त्यांनी खडी बोली आणि हिंदी घडवली आणि संगीतातली वाद्य शोधली. तिथून मोठीच्या मोठी कबीर आहे. कबीर आयता तयार नाही होत, कबीर एकमेव नसतो असं मला म्हणायचं आहे. गांधी पण एकमेव नसतो, बुद्ध पण एकमेव नसतो. या देशाच्या मातीचं, शेतीतच ते सगळं उभं राहिलंय, आणि माणसं एकमेकांना जपत आली, आणि जगभरची माणसं इथे येऊन गोळा होत राहिली. किती वंशांचं मिश्रण आहोत आपण. आम्ही मध्ये शोधलं होतं, त्यात काहीतरी 10 का 11 वंश सापडले होते.
ग्रीसपासून माणसं येत राहिली, ज्यांना आता आपण जातीय पद्धतीनं कायस्थ वगैरे म्हणतो, CKP वगैरे, हे ग्रीसचे लोक आहेत. या ग्रीसच्या लोकांनी बुद्धाचा आणि महावीराचं पुतळे तयार केले. ते कुरळे कुरळे केस आहेत ना, त्या ग्रीसच्या लोकांनी इराणमध्ये येऊन अशोकाची जी राजमुद्रा आहे, त्याचे 4 सिंह आहेत बघा, ते 4 सिंहांचे केस पाहिलेत का आळी, त्या पण कुरळ्या कुरळ्या आहेत. अशा आळीचे सिंह असतात कुठं? ती राजमुद्रा आहे आपल्या भारताची, ती अशोकानं तयार केली. तो अशोक सुद्धा भयंकर नरसंहार करणारा हा माणूस, ते हिंसेच्या बाजूला गेलेला माणूस, इतका उलटतो आणि करुणामयी होतो, कसला अफाट आहे. आणि युद्ध भांडणं झाली, मग ती पुन्हा संपत्तीसाठी, राजकारणासाठी ती झाली असतील, ती काल परवापर्यंत आजही चालू आहेत. पण या सगळ्यातला ना, मुळात तो बुद्ध मरत नाही, तो महावीर मरत नाही, गुरु नानक मरत नाही, कबीर मरत नाही, बसवण्णा मरत नाही, आणि गांधी पण मरत नाही. आपण मूळचे करुणामयी आहोत आणि खूप मोठ्या संख्येनं तसे आहोत. आपण मूळचे भावनाशील आहोत. इथल्या निसर्गानं, इथल्या वातावरणानं 3 ऋतूंचा परिसर आहे हा सगळा. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. आता गडबड झाली, ठीक आहे, म्हणजे आपणच केली ती पर्यावरणात गडबड जगभरच्या लोकांनी, पण फार सुंदर आहे. आणि सगळं इथं वाळवंटापासून समुद्रापर्यंत, उंच पहाडांपर्यंत, झाडं जंगलांपर्यंत, वनस्पतीची विविधता. आणि जगभरच्या वनस्पती येऊन इथं लागल्यात. मजेशीर आहे. म्हणजे आपण हिंदूंच्या उपासाला जे पदार्थ खातो त्यातलं एकही भारतीय नाही. मुळात उपास पद्धतच भारतीय नाही. ती आली अरबस्तानातनं. ती मुसलमानांची पण देणगी नाही. त्यांच्याकडं आधीच, मुस्लिमांच्या आधीपासून उपासाची पद्धत आहे. वाळवंटात जगायचं तर उपासाची पद्धत आहे. मग ती उपासाची पद्धत इथपर्यंत आली. उपासाचे सगळे पदार्थ बाहेरनं आलेत, सगळे. राजगिरा, शेंगदाणा, रताळीन बितळीन जे काय आहे ते, ऊस बीज सगळं, हे सगळं बाहेरनं आलं आणि इथं रुजलं. आपण एका अर्थानं जागतिक पातळीचे संकरित देश आहोत. आणि संकर नेहमी ताकदवान असतो. आणि संकर झाला तो एवढी विविधता आहे, त्यात मारामाऱ्या झाल्या असतील तो थोडा भाग आहे, पण माणसं एकमेकात मिसळून जगली हा मोठा भाग आहे. युद्ध किती झाले आपल्याला फक्त युद्धाच्या आणि राजकारणाच्या कथा सांगितल्या जातात. सांस्कृतिक मिसळण किती झाली, मानवी मिसळण किती झाली, ते वंशाच्या आणि ते पेशींच्या सगळ्या मिसळणी किती झाल्या, संकर किती झाला, याच्यावर आपण बोलतच नाही. तो खूप मोठा भाग आहे आणि तो जवळजवळ 99% आहे. 1% ती युद्ध, मारामाऱ्यान, सत्तान बित्तान, आमचा धर्म तुमचा धर्म, तुमची जात आणि अमुक, ते जाऊ दे, त्यांना पकड घेतलेली दिसते. पण मूळ भाग सांगायचा, या 4 लाख वर्ग किलोमीटरचा मूळ गाभा जो आहे ना, तो संकराचा आहे. आणि त्यातनं मग माणूसपणाचं जे जाणवणं आहे ना, की तोही आपल्यासारखा माणूस आहे, आपणही त्याच्यासारखी माणसं आहोत, ही जी शिकवण आहे ना, ही शिकवण म्हणजे गांधी. मग त्याचे भक्ती संप्रदाय झाले असतील, पंथ झाले असतील, कविता लिहिल्या असतील, मग आपला विठोबा आहे, खंडोबा आहे, कितीतरी, वैष्णोदेवीवर, काशी विश्वनाथ आहे वगैरे, महादेव आहे, कितीतरी मिथक, राम आहे, कृष्ण आहे, अनेक मिथक. ही मिथकं मानवीपणाकडे जाणार आहेत, लक्षात घ्या. त्यांना देवबीव किंमत मिळाली आणि ते पूजेला गेले, हा अलैद भाग आहे. ते पूजन कर्मकांड बाजूला ठेवू आपण, तोही 1% भाग आहे. 99% मानवता आणि माणुसकी, माणूसपणा याच्यावरच अवलंबून असलेला देश आहे हा. आज हे बोलताना मला मस्त वाटतंय, भरून येत आहे. इतकं सुंदर आहे ना सगळं, हे संकर असणं, खिचडी असणं, आणि यातनं माणूस जात म्हणून आता आपण उभे आहोत. त्यामुळं गांधी मरत नाही, मरणारच नाही. कारण गांधी एक नाही. तो गांधी तसाच का झाला, त्याला हे कुठनं सुचलं, ते बोलकं हसायचं कितकं सुंदर ना, काय किती ग्रेट. ते राष्ट्रपिता वगैरे म्हणायचं असेल म्हणा, आजोबाच वाटतो आपल्या, माझ्या पिढीला तर अफाटच आहे. तर बुद्धाची कल्पना करून सुद्धा उल्लसित वाटतं, आनंददायी वाटतं.
आणि किती खेळ आहे मोठाच्या मोठा. मग ते राजकारणातले लोक असतील, सत्ताकारणातले लोक असतील, करुणेच्या नजरेनं एकदा मराठी माणसांना सांगायचंय, एकदा शिवाजी महाराजांकडे पाहतो. मी शिवाजी महाराजांवर भाषणं केली काही आणि लोकांना प्रश्न विचारत राहिलो काही. ते गमती करणारे प्रश्न होते काही, की शिवाजी महाराजांची भाषा कुठली, शिवाजी महाराज कुठल्या भाषेत बोलत असतील, किंवा शिवाजी महाराज रडले असतील का कधी, आईशी बोलताना कसं बोलत असतील, ते बोबडे बोल कसे बोलत असतील. तर मला वाटतं ते शिवाजी महाराज कायम तलवार घेऊन जे दाखवतो ना आपण, त्याच्यापेक्षा तो बाकीचा जो 99% करुणेचा भाग आहे ना, त्या नजरेनं, माणसाच्या नजरेनं शिवाजी महाराजांकडे पाहिलं पाहिजे. अशी कितीतरी नाव आहे तो, कितीतरी नाव. गालिब, शायरांचा जगातला सम्राट मोठाच्या मोठा. ह्या संकरात काही आहे, शायरी आहे, कविता आहेत, भक्तिगीत आहेत, काही आहे. या सगळ्यातनं गांधी घडत जातो. आणि म्हणायचं म्हणून आणि कालमर्यादा म्हणून ते सांगायचं तर मग 3,500 वर्षाचा गांधीचाच इतिहास सापडतो मग उघड लिखितातला. त्याच्या आधी ते मोहनजोदरोचे वगैरे पिरॅमिडचे त्याच्यावर लेखांचे चित्रांचे संदर्भ फारच आवड आहे. आणि सांगायचं असं की या 4,00,000 किलोमीटरच्या पलीकडे पुन्हा जग आहेच आहे. तिथेही मूळ मुद्दा करुण्याचा, एकमेकांना जपून घेण्याचाच असतो. तात्कालिक पोटावरती व्यवस्था काहीतरी तुमची भांडणं लावून देते, वंशवाद, आणि मग तुम्ही भारतीय आहात आणि तुम्ही अमेरिकन आहात किंवा ऑस्ट्रेलियन आणि जपानी, ते काही असो. गांधी फक्त इथं जन्माला येत नाही, तो पृथ्वीवर अनेक ठिकाणी जन्माला येतो आणि गांधी तिथलाही मरत नाही. करुणा हा मूळ रस आहे. हिंसा आहेच आहे, पण मला वाटतं ती 1% ती भडक दिसते, 1% असल्यामुळं, आणि ती अशी जहाल दिसते, त्यामुळे वाटतं अरे हिंसेवरच सगळं चाललंय. माणसात हिंसा असतेच थोडीफार, पण तिच्यावर नाही जग चालत. जग चालतं करुणेवर. त्यामुळं गांधी का मरत नाही, तर ही पृथ्वीच मुळात गांधींची आहे, मुख्यतः गांधींची आहे. ज्यांना शेती करावीशी वाटते, ज्यांना पशुपालन करावंसं वाटतं, ज्यांना कारागिरी करावीशी वाटते, ज्यांना कारखाने चालवायचे, कष्ट करणारा प्रत्येकजण गांधी आहे. दुसऱ्याशी प्रामाणिक वागणारा प्रत्येकजण गांधी आहे. आणि लक्षात घ्या, आपण सगळ्या जगाशी बेईमान असलो ना, तर बेईमान माणसं सुद्धा कुणाच तरी एकाशी प्रामाणिक असतात. त्या बेईमानांचं कौतुक नाही आहे. प्रामाणिकपणा ही सुद्धा आत आपल्या हृदयात बसलेली गोष्ट आहे. त्यामुळं जगभर गांधी असतात, गांधींचीच गर्दी खूप असते. त्यामुळे गांधी कधीच मरत नाही. ते आपलं स्वातंत्र्य ठीक आहे, ते स्वातंत्र्य मिळवून दिलं वगैरे, हे वेगळ्या कृती आहेत, पण ते माणूस म्हणून ते जे गांधी प्रकरण आहे ना, ते इतकं आवडावे आणि त्याच्यावर जे संस्कार शोधले तर ते इतके माणूसपणाचे आहेत, अफाट आहेत. गांधींची आई पुतळाबाई ही प्रणामी नावाच्या पंथाची बाई होती. गांधींच्या वडिलांचं फारसं मोठं चरित्र सापडत नाही, पण गांधी जन्माला आलाय तर गांधीच्या पद्धतीचा जन्माला आलाय ना, तर ते वडीलही फारच भारी असणार काहीतरी. आई पण आणि त्यांच्या घरातले लोक पण. तर ती जी वातावरण आहेत, गंगाजमनी परंपरा आहे, तर गंगाजमनी परंपरा जगभरच्या खूप मोठ्या लोकसंख्येच्या अंगात असते. गांधी तुमच्यातही असतो, गांधी माझ्यातही असतो, आणि गांधी जगभर असतो. त्यामुळे गांधी कधीच मरत नाही, गांधी कधी मरणार पण नाही. धन्यवाद.